हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम यावर्षी कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामिनेशनबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं न्यू ऑफिशियल अपडेट MS-CET डिपार्टमेंटने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला रिलीज केलेलं आहे. तेच अपडेट या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. फ्रेंड, हे अपडेट पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. फ्रेंड, आज आपण MS-CET एक्झामचं ऑफिशियल अपडेट पाहत आहोत. तरी पहा, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला हे अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केले. यामध्ये त्यांनी काय म्हणले ते थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. हे अपडेट त्यांनी 9 जुलै 2026ला त्यांच्या वेबसाईटला पब्लिश केलं आहे, पण त्यावेळेस ते दिसत नव्हतं, आज ते दिसायला लागलेलं आहे. या ठिकाणी म्हणलं आहे असं की जो सेट एक्झाम 6 सप्टेंबर 2026ला कंडक्ट केला जाणार आहे त्या MS-CET एक्झामिनेशनसाठी अर्ज भरण्याची तारीख म्हणजेच फॉर्म भरण्याची तारीख ही 7 जुलै 2026 होती. म्हणजे विलंब शुल्कासहित जर तुम्हाला MS-CET एक्झामचा फॉर्म भरायचा होता तर 7 तारीख ही लास्ट होती. ठीक आहे, पण त्यांनी त्या संदर्भात असं म्हणलंय की या तारखेपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेले नाहीये, कारण पावसाळा खूप जास्त होता, अतिवृष्टी होती, अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा विस्कळीत झालेली होती, त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आलेलं नाहीये अशी त्यांची शंका आहे. म्हणून त्यांनी असं सांगितलंय की सेट एक्झामचा फॉर्म भरण्यावाचून कोणीही वंचित राहू नये म्हणून विलंब शुल्कासहित म्हणजेच लेट फी सहित तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे. ती मुदतवाढ आहे 13 जुलै ते 23 जुलै. रिपीट करल, डेट प्रॉपरली समजून घ्या. विलंब शुल्कासहित म्हणजे तुम्हाला रेग्युलर फीमध्ये फॉर्म भरता येणार नाहीये, तुम्हाला एक्स्ट्रा 500 रुपये देऊन MS-CET एक्झामचा फॉर्म भरता येईल. कुठल्या कालावधीमध्ये? 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान. सिंपल. तर फ्रेंड, हे त्यांचं ऑफिशियल अपडेट आहे. त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड केलेली आहे. जवळपास 3 ते 4 वेळा फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड होणारा हा पहिलाच एक्झाम असेल, कारण खूप वेळा त्यांनी फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड केली आहे आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची एक्सटेन्शन झालेली डेट आपल्याला पाहायला भेटते. सिंपल. तर 10 दिवस पुन्हा फॉर्म आपले सुरू राहतील. 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान फॉर्म सुरू राहतील. रिपीट कराल, एक्स्ट्रा 500 रुपये देऊनच तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण विलंब शुल्कासहित तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो. विथआउट लेट फी फॉर्म भरण्याची डेट नाही आहे. विथ लेट फी फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि त्यानंतर जो तुम्ही फॉर्म भरलाय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक असेल, करेक्शन तुम्हाला करायचं असेल तर त्याची पण डेट या ठिकाणी चेंज झालेली आहे. ती डेट आहे 24 जुलै ते 26 जुलै. सिंपल. या दरम्यान तुम्ही कुठल्याही प्रकारचं करेक्शन पण त्या फॉर्ममध्ये घडून आणू शकता. आय होप अपडेट काय ते कळालं असेल. या ठिकाणी असं थोडंसं आपल्याला कळते की एक्झाम थोडासा लेटच होणार आहे. तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलंय 6 सप्टेंबर ही एक्सपेक्टेड डेट आहे, फायनल डेट नाही आहे. ठीक आहे ना, कारण ही जी फायनल डेट आहे ना ते लवकरच पब्लिश करतील. 15 दिवसामध्ये ती फायनल डेट सांगतील की कुठल्या डेटला आम्ही एक्झाम कंडक्ट करणार आहोत. आणखी फायनल डेट त्यांनी सांगितलेली नाही आहे. सो डोंट वरी, फायनल डेट आपल्याला लवकरच कळेल. कदाचित 6 सप्टेंबर नंतर एक्झाम होऊ शकतो. जी डेट आहे ते आपल्याला ते येत्या 15 दिवसामध्ये सांगतील. बाकी ज्यांना फॉर्म भरायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे ते विथ लेट फी फॉर्म भरू शकतात. सिंपल. तर फ्रेंड, आय होप अपडेट काय ते कळालं आहे. हे अपडेट त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पण पब्लिश केलेलं आहे. तर फ्रेंड, आता एक इन्फॉर्मेशन सांगेल. जर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर त्या एक्झामिनेशनमधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचे 10 युनिट जसं की रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड, हायर एज्युकेशन, ICT, नंतर पीपल इन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग असे जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट त्या कोर्समध्ये इन डिटेल तुम्हाला कव्हर करून भेटतील. त्या संदर्भात 15 प्रॅक्टिस पेपर देखील सोडून घेतले जातील. त्या संदर्भात मॉक टेस्ट देखील प्रोव्हाइड केल्या जातील. असा एक परिपूर्ण कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्स संदर्भात नवीन बॅच ही 11 जुलैला सुरू होणार आहे.
फ्रेंड, ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज करा. तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. खूप चांगल्या प्रकारे MS-CET एक्झाम 2026साठी प्रिपरेशन या ठिकाणी होऊ शकतं आणि पेपर फर्स्टमध्ये तुम्ही खूप चांगला स्कोअर करू शकता. खूप विद्यार्थ्यांनी 90+ स्कोअर देखील MS-CET एक्झामिनेशनमध्ये केलेला आहे आपल्या कोर्सचा वापर करून. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज करू शकता. त्याचबरोबर कॉमर्ससाठी पण पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यासाठी कॉमर्स कोर्स असा मेसेज करा व्हॉट्सअपला. तुम्हाला कॉमर्स कोर्सबद्दल पण पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. ठीक आहे. सो फ्रेंड, अपडेट तुम्हाला जे आहे ते कळालं असेल. हे अपडेट, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.